मराठवाड्यातही कृत्रिम पाऊस पडला जाण्याची शक्यता आहे। कृत्रिम पावसासाठीचं विमान औरंगाबादमध्ये दाखल झालंय, त्यामुळे आज औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाची तयारी पूर्ण झाली आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून पावसानं पूर्ण दडी मारली आहे, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं। या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर सारा मराठवाडा डोळे लावून बसलाय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल कुरळे आपल्या सोबत आहेत। विशाल, कृत्रिम पावसासाठी आज तयारी होण्याची शक्यता आहे, पण थोड्याशा पावसाच्या सरी आज औरंगाबादमध्ये दिसत आहेत, पण प्रश्न मराठवाड्याचा आहे। मराठवाड्यात दमदार कधी बरसणार यासाठी जोरदार तयारी सुरू झाली असं समजते। काय सांगाल, काय आहे तिकडची स्थिती? प्रशासनाकडून कृत्रिम पावसाची तयारी सुरू आहे असं सांगण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती आजही हा प्रयोग करता येईल की नाही अशी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादमध्ये विमान दाखल झालं आहे, मात्र विमानाला जे फ्लेअर्स लागतात आणि ज्या सोडियमच्या नळकांड्या लागतात त्या अजूनपर्यंत औरंगाबादपर्यंत पोहोचल्या नाही। काल त्या मुंबई कस्टममध्ये अडकल्या होत्या, संध्याकाळी तिथून त्यांची सुटका झाली, म्हणजे आज औरंगाबादपर्यंत पोहोचेल असा कयास भारतातच दाखल झाला नाही अशी माहिती मिळते। त्यामुळे ते भारतात कधी येणार आणि औरंगाबादमध्ये कधी येणार हा प्रश्न आहे। ज्यावेळेस ते दाखल होईल त्यानंतर त्याचा प्रयोग सुरू होईल। विमानामध्ये एक छोटा रडार आहे, त्याद्वारे प्रयोग करता येणं शक्य आहे असं तज्ज्ञ सांगत असले तरी जोपर्यंत सोडियमच्या नळकांड्या येत नाही आणि तोपर्यंत ढगाळ असं वातावरण होत नाही तोपर्यंत हा प्रयोग करणं जवळपास अशक्य आहे। त्यामुळे आज सुद्धा हा प्रयोग होईल का याबाबत कुठलीही खात्री देता येणार नाही। तुर्तास मराठवाड्यात वरुण राजानं सर्वीकडेच हजेरी लावली असं आपल्याला म्हणता येईल। हलक्या व मध्यम पावसाच्या सरी सुरू आहे, त्यामुळे अजून कृत्रिम पावसाला सुरुवात झाली नसली तरी सुद्धा वरुण राजानं मात्र थोडीफार का होईना हजेरी लावली असं म्हणता येईल। नक्कीच, एकेकाळी कालपर्यंत असं म्हणत होतो की सरकार पुढे हात टेकले, आज निसर्गानंच सरकार पुढे हात टेकून स्वतःहून आता काहीतरी इनिशिएटिव्ह घेण्याचं ठरवलंय आणि ही काही अंशी का होईना आपल्यासाठी सुखद थोडीशी बातमी आहे मात्र नक्की। धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।